गणेश गीता। श्री हरि ओम गणपतये नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। गणेश गीता। सुहृद रसिक वाचक श्रोतुमित्र मैत्रिणींनो, सर्वांना ॲडव्होकेट चंद्रप्रकाश ग पवार यांचा सप्रेम मनःपूर्वक नमस्कार स्वीकार करावा। आपणास यापूर्वी मी श्रीमद भगवद्गीतेचा मुक्त भावानुवाद या ग्रंथाद्वारे आपणास परिचित झालो आहेच। आपणा सर्वांनाच भगवद्गीता विषयी सर्व जगभर असणाऱ्या तसेच सर्व धर्मीयांमध्ये असणारी तिची प्रसिद्धी याविषयी कल्पना आहेच। जगात सर्वात अधिक भाषांमध्ये भाषांतर झालेला हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा, आपल्या भागवत धर्माविषयी माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी सखोलसे मार्गदर्शन करणारा मानसशास्त्रीय ग्रंथ सर्वात लोकप्रिय असा आहे। आपल्या पुराणांविषयी अभ्यास करीत असता भागवत पुराण, विष्णू पुराण, गणेश पुराण तसेच महाभारत या ग्रंथामध्ये या भगवद्गीतेखेरीज अन्य गीता समाविष्ट असल्याचे निदर्शनास येऊन त्याविषयी माहिती घेत बऱ्याच प्रकारच्या गीता असल्याचे आढळले। जवळजवळ 25 प्रकारच्या गीता या ग्रंथ प्रकार असल्याचे ज्ञात झाले। वानगी दाखल त्यापैकीच काही गणेश गीता, उत्तर गीता, भिक्षु गीता, परमहंस गीता, यम गीता, हंस गीता, नारद गीता, अष्टावक्र गीता, अवधूत गीता आणि जीवन मुक्त गीता यांचा प्रामुख्याने समावेश होतो। गणेश पुराणाचे अभ्यासांती गीता असल्याचे आढळल्याने तो ग्रंथ मिळवून त्याचे वाचन झाल्यावर अनुभवलेली ज्ञान तृप्ती आपल्या सोबत वाटण्याची इच्छा प्रबळतेने झाल्याने हा ग्रंथ अधिकृपेने लिहून ऑडिओ रूपात आपणास सादर करतोय। माझ्या मागील ग्रंथाप्रमाणेच यासही आपले प्रेम लागून अन्य गीता ग्रंथांचेही भावानुवाद आपणा समोर सादर करण्याची शक्ती मला मिळावी या एकमात्र विचाराने, तसेच आपले प्रेम लाभावे ही कामना व्यक्त करून या ग्रंथाविषयी अधिकची माहिती माझ्या अल्पबुद्धीनुसार सादर करीत आहे, ती अवलोकनी घ्यावी। सदर गणेश गीता ही गीता गणेश पुराणाच्या तृतीय क्रीडाखंडाच्या एकूण 11 अध्यायामध्ये सर्वसाधारण 414 श्लोकामध्ये श्री विघ्ननाशक गणेश देवांनी राजा वरेण्य यांना दिलेल्या ब्रह्मविद्या रूपी उपदेशांचे वर्णनाचा समावेश प्रामुख्याने करण्यात आला आहे। या परमज्ञानास व्यासांनी सूतांना प्रदान केले, तसेच नंतर ऋषी शौनक आणि परम भागवत रूप असणाऱ्या शुकदेवांनी यास प्राप्त केले। भगवद्गीतेसारखेच या गीतामध्ये कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग, योग साधना, प्राणायाम, मानस पूजा, सगुणोपासना, विभूती योग, श्री गणेशांचे विश्वरूप दर्शन, त्रिविध प्रकृती त्यानुसार जीवन गती याविषयी उत्कृष्ट विवेचनाने मार्गदर्शन वाचकांना मिळते। अशा या कल्याणकारी विषयाविषयी करण्यात आलेले मार्गदर्शन मी माझ्या अल्पबुद्धीनुसार हरिकृपेनेच त्यांच्या सेवक असल्याने आपणापर्यंत पोहोचवतो आहे। त्यांच्या वाचन, श्रवण, मननाने हे अमृतसम असणारे ब्रह्मविद्येचे ज्ञान आपणास लाभून आपली अध्यात्म मार्गावर प्रगती व्हावी म्हणून त्या परमपित्यास मनापासून विनंती घ्यावा। वाचनानंदासोबतच श्रवणानंदही। आपला नम्र ॲडव्होकेट चंद्रप्रकाश पवार। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।